आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली तर सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। या तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टामध्ये युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी म्हटलं की सुदर्शन घुले यांना हत्येच्या आधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती आणि यानंतर त्याला मारहाण सुद्धा झाली होती। संतोष देशमुख आणि मस्साजोगमधील लोकांनी त्याला मारहाण केली होती। यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणं, जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करण्यासाठी आलेल्या कंपन्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावणं हा त्यांचा पेशा आहे। या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चात्ताप नाही असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीनं करण्यात आला। दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या आरोपींना आता पोलीस बीडला घेऊन रवाना झाले आहेत। तर सिंडिकेट त्याचा कोणीतरी लीडर असला पाहिजे ना। सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही, पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकोकामध्ये वापरला जातो। त्याच्यामुळे तो कोण, ह्यांचा लीडर कोण, उल्लेख आला त्याचा कोर्ट रूम मध्ये उल्लेख झाला। शब्दाचं नाव आहे आका। तुम्ही सांगाल का काय झालं? नाही, आम्ही काय आका वगैरे असा काय आमचा संबंध नाही। आता त्यांचं म्हणणं आहे मग विष्णू चाटे यांना जवळपास 20 दिवस झालेत अटक करून। विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय। वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग 140चा जो गुन्हा आहे BNSS नुसार, तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही। त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले। म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती, तपासी यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळते ते स्पष्ट दिसतं। त्यांचा एवढा हे गुन्हेगारी कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होत आहेत लोकांचे। नाही, हा गुन्हा 302चा आहे। मग त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी मकोका लावावा, तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल। आनंद व्यक्त करतो। त्यांची पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर जे काही सगळे रिपरकशन झाले या सगळ्यामध्ये त्याचा सिरियसनेस घालून बसले गुन्हे। आता त्यांनी ते तसं स्टेटमेंट करतायत, पण तसं काय दिसतंय असं काही मला वाटत नाही। दरम्यान सर्वपक्षीय शिष्टमंडळ याच विषयाच्या संदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी थेट राज्यपालांना साकडं घातलं जाणार आहे असं कळतं। सोमवारी सर्वपक्षीय नेते राज्यपालांची भेट घेतील। संभाजीराजे छत्रपती, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांचा या सर्वपक्षीय शिष्टमंडळात समावेश आहे असं कळतं। तिकडे परभणीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय। आकाचा सुद्धा नंबर लागू शकतो असा दावा सुरेश धस यांनी केला। धस यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला। अजित दादा, क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याची बेरीज केली तर अजय दादा जरा हिशोब करा। यांना मौका लागला पाहिजे। मौका म्हणजे माहिती आहे ना, म को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मौका मध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे।
पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो. आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाचे आका कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी. सौ चुवे खा के बिल्ली हज को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या. म्हणून आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं. दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनं यावेळेला भावोद्गार काढले. माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली, ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली, आणि ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात. माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली, त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा. माझ्या चाचाच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता. आज तो हात हिरावून घेतलाय, तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत. आणि माझ्यावर, माझ्या भावावर जो त्यांचा संभाषकीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत. असेच सदैव राहू द्या. आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा आहे मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, या लाखोमध्ये मी आज त्यांना हुडकते, पण ते मला कधीच नाही दिसू शकणार. आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा. फक्त न्याय मिळूच तर नाही, तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहा. आणि तुम्ही इथे सर्वजण आलात, शब्दच नाही आहेत बोलायला, तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते. आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही ते सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. मी आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही. देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे सगळेच आरोपी हे पुण्यात कसे काय सापडतात, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आरोपींना फाशी देण्याचा शब्द दिलाय, म्हणून आम्ही शांत आहोत, असंही जरांगे म्हणाले. कालच ना परवा मी आत्तापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही. पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला, आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत, सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही, सगळे आरोपी पकडले जातील, हे शब्द त्यांचा कुटुंब